मित्र हो, असं म्हटलं जातं की विविधतेने नटलेला माझा भारत देश, तो म्हणजे कसा जम्मू आणि काश्मीरचं सौंदर्य प्राप्त असणारा माझा भारत देश, गंगा जमुना सिंधू सरस्वती नद्यांचं पावित्र्य राखणारा माझा भारत देश, आणि याच माझ्या महाराष्ट्राची संस्कृती जपणारा माझा भारत देश. आणि याच भारत देशाच्या इतिहासात डोकावून पाहिलं तर डोळ्यासमोर चित्र उभा राहतं, तेच म्हणजे स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचं चित्र उभं राहतं. तेच म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र उभं राहतं. स्त्री शिक्षण आणि स्त्रीचं शिक्षण हेच प्रगतीचं लक्षण अशी लढणारी सावित्रीबाई फुले डोळ्यासमोर उभा राहते. आणि हेच भारताचं संविधान लिहिणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डोळ्यासमोर उभे राहतात. मित्रो, हाच आपला भारत देश. याच माझ्या भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं आणि लोकशाही प्राप्त झाली. आणि याच लोकशाहीच्या बळावर स्थापन झालं तेच या भारत देशाचं सरकार. मित्रांनो, आजचं हे सरकार आमच्यासाठी काम करतंय का, हे देखील आजच्या या अनुषंगानं मला फार बघावंसं वाटतं. नमस्कार मित्रांनो, मी कुणाल सुखदेव शिंदे आज तुमच्या समोर विषय मांडू इच्छित आहे, सरकारची शिष्यवृत्ती आणि तिची अंमलबजावणी. मित्रांनो, खऱ्या अर्थानं तुम्ही आता माझा विषय ऐकलाच तर सरकारची शिष्यवृत्ती म्हणजे काय, तर मुलगा आपला जन्माला येतो, तो शाळेत जातो, शाळेत गेल्यानंतर तो शिक्षण घेतो, अनेक स्वप्न उराशी बांधून तो मोठा होतो, त्याच्या आई वडिलांचं नाव मोठं करतो, त्याच्या भारत देशाचं नाव मोठं करतो. आणि हे सर्व करताना त्याला ज्या अडचणी निर्माण होतात त्या अडचणींवर मात करण्यासाठी खऱ्या अर्थानं रस्ता दाखवते, ती म्हणजे हीच आपल्या सरकारची मिळालेली शिष्यवृत्ती. ती म्हणजे कशी, तर मित्रांनो, आज आपला सर्वसामान्य शेतकरी, आज आपल्या गोरगरीब कुटुंबातून येणारा मुलगा, त्याच्याकडे अनेक कलागुण आहेत, पण त्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी या सरकारनं ज्या योजना काढल्या आणि त्या योजनांअंतर्गत माझ्या या सर्वसामान्य मुलाचा विकास झाला का, हे देखील आजच्या या अनुषंगानं मला बघावंसं वाटतं. मित्रांनो, मुलगी शिकली प्रगती झाली. मुलीला शिकण्यासाठी आपण अनेक शिष्यवृत्त्या बघितल्या. मुलगी शिकली, आज मुलगी मुलाच्या खांद्याला लावून मोठी होते. द्रौपदी मुर्मू सारखी स्त्री राष्ट्रपती होते आणि देशाचा कारभार चालवते. मित्रांनो, हे देखील प्रगतीचं लक्षण आहे. हे झालं कशामुळे झालं, तर अशा अनेक शिष्यवृत्त्या, सावित्रीबाई फुलेंसारखी शिष्यवृत्ती मुलीला मिळाली. तिचं शिक्षण मोफत झालं, तिची बस सुविधा मोफत झाली. अशा अनेक शिष्यवृत्त्या त्या मुलीला मिळाल्या आणि माझा देशाचा सर्वांगीण विकास झाला. आज माझा मुलगा प्रदेश गमनासाठी बाहेर जातोय, त्याला बाहेर जाण्यासाठी आर्थिक मदत हवे, आर्थिक शिक्षणासाठी त्याला मदत हवे, ती देते कोण, तर हीच सरकारची शिष्यवृत्ती. मग खऱ्या अर्थानं ह्या सर्व सरकारच्या शिष्यवृत्त्या एका सर्वसामान्य गरजू मुलापर्यंत पोहोचतायत का आणि त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होते का, हे देखील आजच्या या विषयाच्या अनुषंगानं आपण बघावंसं वाटतं. आणि याच विषयाच्या तळाशी गेलं तर माझ्या समोर दोन प्रश्न उभे राहतात, ते म्हणजे याच नाण्याच्या दोन बाजू. खऱ्या अर्थानं जेवढे फायदे आपण या ठिकाणी बघतोय त्याच बाबतीत काही प्रकारचे तोटे देखील आपल्याला बघावेसे वाटतं. आपण बघतोय 100% हे खरं आहे. मित्रांनो, ह्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्त्या आज एका ठिकाणी सरकार त्याचा GR काढतोय, सरकारच्या ताफ्यातून अशा अनेक योजना सर्वसामान्यांसाठी निघाल्या जात आहेत, परंतु त्या सगळ्या योजना ह्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतायत का? अनेक साहेब, अनेक मधले कर्मचारी त्यामध्ये घोळ करतायत का, हे देखील त्या आजच्या विषयाच्या अनुषंगाने आपण बघावंसं वाटतं. मित्रांनो, अशा अनेक प्रकारच्या योजना जर व्यवस्थित अंमलबजावणी केल्यानंतर जर सर्वसामान्यपर्यंत पोहोचल्या, सर्वसामान्य गोरगरिबाचा मुलगा जर व्यवस्थित शिकला, प्रत्येक प्रकारची शिष्यवृत्ती जर त्याला लागू झाली, तर आपला हाच भारत देश आर्थिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या प्रगल्भ झाल्याशिवाय राहणार नाही आणि जगाच्या दृष्टिकोनात उच्चांक प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे मित्रांनो. आज माझा मुलगा जन्माला आला, तो लहान वयातून मोठ्या वयात गेला, त्याला आस लागते ती म्हणजे प्रज्ञाशोध शिष्यवृत्तीची, त्याला आस लागते ती म्हणजे नवोदय शिष्यवृत्तीची. आणि अशा अनेक शिष्यवृत्तीमध्ये तो अभ्यास करतो आणि त्याचा सर्वांगीण विकास होतो. पण खऱ्या अर्थानं त्याचं शिक्षण झाल्यानंतर, ते गुणवत्ता यादीत बसल्यानंतर त्याच्यापर्यंत त्या शिष्यवृत्तीचं मूल्यांकन पोहोचतंय का, त्याला त्याची मदत होतीये का, हे देखील याची देखील अंमलबजावणी करणं फार महत्वाचं आहे. आजच्या या विषयाच्या अनुषंगानं फार मुद्दे आपल्या डोळ्यासमोर होतात आणि या मुद्द्यांवर आपण बोलणं आणि या मुद्द्यांवर अंमलबजावणी करणं हे देखील फार महत्वाचं आहे.
मित्रांनो, आजचा आपण हे विषय बघितला, आजचं आपलं सरकार बघितलं, या सरकारच्या शिष्यवृत्त्या आणि त्याची अंमलबजावणी बघितली. याच सरकारच्या अंमलबजावणीनंतर आपण या विषयाच्या शेवटाकडे जाताना फक्त एवढीच इच्छा करूया की येणाऱ्या सर्व शिष्यवृत्त्या व्यवस्थितपणे प्रत्येक सर्वसामान्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचू द्या आणि त्याचा लाभ होऊ द्या. आणि अशा अनेक योजनांचा लाभ झाल्यानंतर माझा प्रत्येक मुलगा शिकेल आणि माझा भारत देश हा आर्थिकदृष्ट्या उच्चांक स्थान प्राप्त करेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.